नमस्कार. आज मी तुम्हाला डिंकाचे किंवा मेथीचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1/2 किलो मेथी स्वच्छ निवडून घेतली. ही मेथी आपल्याला कढईमध्ये कमी गॅसवर छान भाजून घ्यायची. मेथीमधला ओलसरपणा आणि कडवटपणा थोडा कमी होण्यासाठी आपण हिला छान मंद गॅसवर भाजून घेऊया. मेथी आपली आता भाजल्या गेली, तिचा रंग पण छान झालाय, बघू शकताय. आता ही मेथी आपण एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता मी इथे या कढईमध्ये 3 चमचे तूप घेतलंय. यामध्ये आपल्याला 1 किलो रवा घालून घ्यायचा आहे. हा 1 किलो रवा भाजण्यासाठी इथे मला 1.5 पाव तूप लागले. 1.5 पाव म्हणजे अर्धा किलोला थोडंसं कमी, इतकं मी एक तूप घेतलंय. रवा आपल्याला छान कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही रव्याचा कलर छान झालाय. आता हा रवा आपला भाजला गेलाय. हा रवा मी कढईमध्ये काढून घेते. हे मेथीचे लाडू तुम्ही थंडीमध्ये नक्की करून बघा. हे लहानपासून मोठ्यांसाठी खूप पौष्टिक लाडू आहे ते शरीराला उष्णता निर्माण करतात शरीरामध्ये हे लाडू. आता मी इथे अर्धा किलो खोबरं किसून घेतलंय आणि मिक्सरला बारीक करून घेतलंय. या खोबऱ्यामुळे थंडीच्या दिवसात जो आपला कोरडापणा येतो आपल्या त्वचेला, तर यामुळे आपल्या शरीराला तेलकटपणा भेटतो. हे खोबरं पण छान खरपूस भाजले गेले. आता आपण हे काढून घेऊया कढईमध्ये. आणि आता हे लाडू तुम्ही या थंडीमध्ये नक्की ट्राय करा. यामध्ये मी 1/2 किलो बदाम बारीक करून घेतलेत आणि 1/2 किलो काजू बारीक करून घेतलेत. बदामामुळे देखील आपले केस, त्वचा खूप छान राहते आणि थंडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून खा हे लाडू बनवून. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे चांगले मिक्स झाले म्हणजे आपल्या लाडूची चव पण सगळ्या लाडूंची सारखीच चव लागणार. आता आपली मेथी पण थंड झाली. मेथीची पावडर करून घेते मी. बघू शकते तर मेथीची पावडर करून घेतली मी. ती पण यात घालून घेऊया. मेथी पण आपल्या स्किनसाठी, केसासाठी खूप महत्त्वाची आहे. ही जर मी अर्धा किलो खारीक घेतली. खारकामधले बिया काढून घेतल्या आणि ती पण मिक्सरला बारीक केले. ती पण यात घालून घेतली. हे गरोदर बाईने खायचं नाही कारण जास्त गरम असतात, पण डिलेवरी झालेल्या स्त्रियांसाठी हे लाडू खूप आवश्यक आहे. म्हणून तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा घरी. आता यामध्ये मी विलायची आणि जायफळ पावडर घातली. थोडंसं मीठ घातलं. मिठामुळे आपल्या लाडूंना गोड वस्तूत तुम्ही मीठ घातलं ना, त्याची चव एकदम छान होते. आता हे आपल्याला हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे कारण त्याच्यात गाठी राहणार नाही. कारण पाक घातला तर गरम पाकामुळे आपल्याला त्या गाठी फोडता येणार नाही. म्हणून आपण आधीच या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहे. इथे मी 1/2 किलो डिंक घेतलाय. हा डिंक कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटेल. कधी कधी जाड पण डिंक भेटतो, पण मला इथे बारीक डिंक भेटलाय. जाड डिंक असला तर तो आपण घरी बारीक करून घ्यायचा. हा डिंक पण आपल्या कमरेसाठी, गुडघ्यासाठी खूप छान, म्हणजे त्यात लवचिकपणा देणार आहे. आता मी इथे 1 किलो तेल घेतले गरम करून. त्यामध्ये हा डिंक आपल्याला घालून घ्यायचा आहे. हा डिंक तुम्ही बघू शकता कुरडईसारखा छान फुलून वर येतो. आता मी हा डिंक सगळं भाजून झाला की याला सगळं बारीक करायचा, म्हणजे तो एकदम आरामशीर म्हणजे बारीक होतो. आता हा सगळा डिंक मी तळून घेते, मग तुम्हाला दाखवते. डिंक सगळा तळून झालाय आणि बारीक पण करून घेतलाय मी. छान लगेच तो बारीक होतो, त्याला काही जास्त मेहनत नाही लागत. आता हे आपण साईडला ठेवू आणि जो डिंक तळलेलं तेल आहे ते मी या कढईमध्ये काढून घेते. आपल्याला यात पाक तयार करायचा आहे. आपल्याला या पाकासाठी 1 थेंब देखील पाणी नाही पाहिजे. आपण हा तेलातच करणार आहे. इथे मी 1.5 किलो गूळ घेतलाय पाकासाठी. मी जास्त गोड नाही करत आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे तर तुम्ही अजून याच्यात 1/2 किलो गूळ घेऊ शकताय. आता हा कमी गॅसवर आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. गूळ पण गरम असतो आणि पचनक्रियाही सुधारते गुळामुळे.
तुम्हाला जर छातीत जळजळ होत असेल, अपचन झालं असेल, तर तुम्ही थोडासा गुळाचा खडा खाल्ला आणि कोमट पाणी पिलं तरी पण तुमचं जळजळ वगैरे लगेच थांबणार. हा पाक आपला तयार झाला आहे. आता आपण हा बघू शकता, त्यात गाठी अजिबात नाही आणि सुंदर असा पाक झाला आहे. आता ह्या कढईमध्ये आपण जो बारीक केलेला डिंक तो पण यात घालून घ्यायचा आहे आणि पाक पण याच्यात घालून घ्यायचा आहे. पाक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे, कारण थंड पाक झाला तर आपले लाडू पटकन वळणार नाही. म्हणून गरम गरम पाक यात आपण घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या उलथणीने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान मस्त. या सगळ्या गोष्टी ज्या आपण याच्यात घातल्यात, खारीक, मेथी, खोबरं, विलायची, जायफळ, गूळ, ह्या सगळ्या गोष्टी गरम आहे. या गरम गोष्टीमुळे जे थंडीमध्ये आपले हातपाय ठणकणं किंवा त्वचा कोरडी पडणं, हे सगळं यापासून आपलं बचाव करतं. त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की घरी करा. आता हे सर्व एकत्र करून घेतले मस्त आणि आता मी याचे लाडू बनवायला घेणार आहे. पण याचा व्हिडिओ मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही, कारण पाक थंड झाला तर लाडू वळता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला एकच लाडू करून दाखवते आणि नंतर मग सगळे झाल्यावर दाखवणार. आता छान आपलं हे सगळं एकत्र झाले. आता आपण मी तुम्हाला लाडू करून दाखवते. एकदम घट्ट असा हाताने दाबून दाबून हा लाडू बनवायचा. हे लाडू थोडेसे मोठेच ठेवायचे, म्हणजे एक लाडू खाल्ला तरी शरीरासाठी खूप हे. सकाळी पहाटे पहाटे हा लाडू खायचा. आता लाडू बघा तुम्ही किती छान आपला गोल झाला आहे. आता मी सगळे लाडू करून घेतले इथे. आता तुम्हाला दाखवते लाडू. बघा, एक फोडून दाखवते. किती छान असा मऊ लाडू झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.